आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणात आता गती. सुवर्ण महोत्सवी योजना ग्रामविकास विभागाकडे हस्तांतरित. मुंबई राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणारी सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी आता आदिवासी विकास विभागाकडून ग्रामविकास आणि नगरविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली असून यामुळे 12 लाख विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. थेट बँक खात्यात जमा होणारा निधी. प्रशासकीय विलंब टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी आता शिष्यवृत्तीचा निधी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या शिक्षण विभागामार्फत थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केला जाईल. इयत्ता 10वी पर्यंतच्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. शिष्यवृत्तीचे सुधारित दर. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षानुसार खालीलप्रमाणे लाभ दिला जातो. इयत्ता 1ली ते 4थी 1000 रुपये, इयत्ता 5वी ते 7वी 1500 रुपये, इयत्ता 8वी ते 10वी 2000 रुपये. महत्त्वाच्या अटी व शर्ती. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती किमान 80% असणे अनिवार्य आहे. शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना ही योजना लागू राहणार नाही. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.8 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांचे पालक शासकीय सेवेत आहेत त्यांना हा लाभ मिळणार नाही. एकाच इयत्तेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा लाभ दिला जाणार नाही, मात्र पुढील इयत्तेत प्रवेश घेतल्यास लाभ पूर्ववत मिळेल. 2 हप्त्यांत मिळणार लाभ. शिष्यवृत्तीची रक्कम वर्षातून 2 टप्प्यांत दिली जाईल. पहिला हप्ता 50% नोव्हेंबर 15 ते नोव्हेंबर 30 दरम्यान, तर दुसरा हप्ता 50% मार्च 15 ते मार्च 31 या कालावधीत जमा होईल. पालकांनी आपल्या मुलांचे अर्ज संबंधित मुख्याध्यापकांकडे वेळेत सादर करावेत असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या कामात विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही शासनाने दिला आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.